शरद पवार साहेबाला तर किती वर्ष मुख्यमंत्री राहिले तेव्हा का आरक्षण दिलं नाही? ते इथे मराठीच होते तेव्हाचे त्याचे शब्द आहे काही का मराठ्याला आरक्षण भेटू शकत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबाचं काय आहे, बोलतात एक आणि नंतर त्याला बगल देतात. आमचा रडचा प्रश्न आहे म्हणजे धनगर आणि धनगड, धनगड आणि धनगर. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात जे आरक्षण दिलेलं आहे ते धनगरालाच दिलं, पण तो लिहिताना तो रचा ड झाला म्हणून राज्यकर्तात म्हणतात हे आरक्षण धनगडाला आहे, धनगड याला आहे, धनगराला नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकही कुटुंब धनगड नाही, तरी पण आम्हाला हे आरक्षणाचं हे देऊन आम्ही कोर्टापर्यंत रडतो, सर्व करतो. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण या चॅनलच्या माध्यमातून कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कार्यक्रम आपण राबवतोय आणि हाच कार्यक्रम राबवता राबवता आता आपण आलेलो आहोत विदर्भ या भागामध्ये. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याची माहिती आपण या ठिकाणी घेतोय. तर आज विशेष राजकीय सल्लागार माजी समाजसेवक देवीदासजी सदाशिव घायवड यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, संवाद करणार आहोत आणि एकंदरीत काटोल नरखेड मतदारसंघाची संपूर्ण माहिती, सामाजिक क्षेत्रामध्ये काटोलची प्रगती कशा पद्धतीने आहे या समस्त बाबींची माहिती आपण दादांकडून घेणार आहोत. खरं तर आपण बघतोय की समाजसेवा हा प्रत्येक नेत्याचा एक हेतू असला पाहिजे किंवा प्रत्येक नेत्यानं समाजसेवा ही केली पाहिजे, पण नेत्यांच्या हातून तसं होताना दिसत नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, समाजसेवा नेत्यांच्या हातून होतो, नेते सक्रिय राहतात, पण एकदा काय आहे की जशी एखादी निवडणूक आहे त्यामध्ये एखादा नगरसेवक झाला, तो समाजसेवेसाठी झाला आणि त्या एरियातले सर्व कामात कोणावर येणाऱ्या समस्याची समाजसेवा त्यांनी केली पाहिजे, परंतु ते कल्चर त्याचं समोर चेंज होऊन जातो की एक नगरसेवक झाला ना मग त्यामागची त्यांची पार्श्वभूमी पाहन, त्यामागची त्यांची प्रॉपर्टी पाहन तर हे काही प्रमाणात वाढलेली असतो न त्या मोहमायेमध्ये तो गुंतलेला असतो. एक नगरसेवक म्हटलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका म्हटलं की त्यामध्ये एक विधायक निवडून द्यायचा आहे, त्यामधनं त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यापासून तर नगर परिषदचे जे सर्व पार्षद आहे त्या विदर्भात येणार आहेत किंवा 2-3 जिल्ह्यातून एक आमदार निवडून जातो, 6 जिल्ह्यातून, त्यामध्ये सगळे पैशाची विभागणी होतात. एका नगरसेवकाला एक पार्टी जर 5 लाख रुपये द्यायला तयार असेल तो दुसरा 7 लाख करतो, दुसरा 7 द्यायचं असेल तर त्याची किंमत 10 लाख होते आणि 10ची 15वर जाते. अशा काही भानगडी आम्ही पाहिल्या आहे. त्यामुळे ते समाजसेवा तर अलगच राहते, स्वतःच्या पैसे कमावण्याच्या मोहा याच्यामध्ये ते गुंतून जातात. ज्यावेळी APJ अब्दुल कलाम हे पदावर होते त्यावेळी जी 4 ड्रेसची बॅग ते घेऊन पदावर बसले होते, ती 4 ड्रेसची बॅग घेऊन ते पदावरनं निवृत्त सुद्धा झाले होते. पण आताचा साधा आपण एक ग्रामपंचायतचा सरपंच जरी म्हटलं तरी तो सुद्धा त्याची बिल्डिंग तयार होते आणि बंगले तयार होते. ते याबद्दल तुमचं काय मत आहे? ते APJ अब्दुल कलाम होते, त्यांची भूमिका, त्यांचं शिक्षण, ते कशातून गेले, त्यांची विद्वत्ता, त्यांची तुलना आताच्या राजकीय लोकांशी करताच येत नाही. आमदाराची, खासदाराची याच्यातून जे गेले त्याची करताच येत नाही. आताचा तुम्ही साधा सरपंच पाहतो तो निवडणुकीमध्ये 25 लाख, 20 लाख, 22 लाख, आता माझ्या गावची जी निवडणूक झाली त्यामध्ये 22 लाख रुपये एका मोठ्या पार्टीच्या विरोधात एका ठेकेदाराने खर्च केले, पार्टी निवडून आली. त्या मालगुजाराच्या कॉम्पिटिशनमध्ये इकडे जे पार्टी निवडून आली तर तो असंख्य कामंसुद्धा करून राहिला, पण निवडणुकीमध्ये पैशाशिवाय जमतच नाही. खेड्यातलं राजकारण म्हणाल तर मग ते धाबे खुले करावं लागते, रोजचे लोक त्यांना जेवायला नेणारे, म्हणजे हा कार्यक्रम त्यांचा 8-10 दिवसापासूनच चालू होऊन जातो. त्याची ते ग्रामपंचायत बसते. जुन्या काळात असं नव्हतं, निष्ठा होती, स्वाभिमान होता, पण ते आताच्या कल्चरमध्ये ते राहिलेलं नाही. त्यामुळे जे बाकी धंद्यातून पैसा कमावून, जसे एखादी ठेकेदारी आहे, ठेकेदारीमध्ये हे चालतात. जसं एखाद्या खासदारानं समजा आपल्याला काम दिलं
की तुमच्या गावासाठी 20 लाख रुपयाचा निधी मी देत आहे, तर तो खासदार त्या 20 लाख रुपयाच्या निधीतून 10% रक्कम पहिले किती त्याला द्यावं लागते. म्हणजे किती झाली 10% रक्कम, ते रक्कम तो घेते, तेव्हा कुठं त्याला तो काम देते. असे उदाहरणं आम्ही किती ऐकलेले आहे. याच्यामध्ये जे कामं घेतात ठेकेदार लोक ते सांगतात का बा पहिलेच 10% रक्कम राहते, मग ऑफिशियल खर्च येतो, मग त्या सिस्टीममध्ये काम करावं लागतो. म्हणजे त्यांनी जर 20 लाखाचं काम दिलं असेल तर ते काम खरोखर 7-8 लाखात होतो. बाकी निधी हा इंजिनियरपासून तर ते खासदाराची टीम असो, इतर ज्या निधीतून आलं इकडे ते डिवाइड होतं. आपण आता एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला सर, तर आणि काटोल नरखेड इथल्या जर राजकारणाचा आपण विचार केला तर अनिल बाबू देशमुख हे नाव प्रामुख्याने येतं. आणि आपण हेही बघतो की काँग्रेसच्या बाबतीत म्हणा किंवा इतर पक्षांच्या बाबतीत म्हणा, सामान्य जनता कायम एक सूर लावते की तिथे नेपोटिझम आहे, घराणेशाही आहे. तर अनिल बाबूच्या बद्दल तुमचं काय मत आहे? ते घराणेशाहीतनं राजकारण करतात की खऱ्या अर्थानं काही सामाजिक कार्य देखील त्यांचं आहे? नाही, सामाजिक कार्य त्यांचं आहे, पण तुमचा जो प्रश्न आहे घराणेशाहीचा, तर ती घराणेशाही त्यांच्यामध्ये आहे. इथे वडविरा नावाचं गाव आहे एक, त्या गावाचे ते त्यांचं जन्मगाव आहे. आणि देशमुख कुटुंब तिथे एक रणजितबाबू देशमुख जेही मंत्री होते काँग्रेसचे, आणि हे अनिल बाबू देशमुख हे सख्खे चुलत भाऊ आहे. त्यामध्ये त्यांचं कसं चालू राहते, मी नाही तर तू. 14च्या इलेक्शनमध्ये जेव्हा अनिल बाबूला टक्कर दिली तर रणजितबाबूच्या मुलानं दिली, म्हणजे पुतण्यांनीच त्यांना 5 ते 5,500 मतांनी राजकारणातून पाडलं. आणि रणजितबाबूच्या संस्था, शिक्षण संस्था, इतर संस्था खूप आहे इकडे, म्हणजे 15-20 हजार मतं त्यांच्या संस्थेचे, बँका त्यांच्या अरविंद देशमुख सहकारी बँका अशा असल्यामुळे त्यांच्यापाशी व्होटर्स आहे. तर ते सर्व व्होटर्स, जरी आशिष बाबूला भारतीय जनता पार्टीची तिकीट भेटन एक्झाम्पल दुसऱ्या निर्वाचन क्षेत्रातून, म्हणजे आमच्या काटोलमधून नाही, पण ते त्यांचे लोक इकडेच वळतात आणि अनिल बाबूला मदत करतात. म्हणजे घराणेशाही हा त्यांचा मुख्य हे आहे. ते दुसऱ्याला कोणाला पंथू देत नाही आमदारकीसाठी. मग इकडे जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, इकडे दुसऱ्या ना एकही कार्यकर्ता असा त्याचा रतलाम सुफलाम बनला असं नाही. ते कार्यकर्तेलाही पुढं जाऊ देत नाही. मग प्रश्न राहिला दुसरा समाजसेवेचा, तर समाजसेवा त्यांच्यात आहे. समाजसेवा म्हणजे कोणची की निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास केला नाही, कोणचा एक मोठा प्रकल्प इथं आणला नाही, एक कारखाना आणला नाही, आणि त्यामुळे लोकांची थोडीशी त्यांच्यावर नाराजी आहेच. आणि आता खूप वर्ष होऊन गेले, 30-35 वर्ष ते सतत 5व्या-6व्या महाराष्ट्राचे मंत्री राहिले, अनेक खात्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ते राजकीयदृष्ट्या मोठे अग्रेसर आणि खंबीर बनलेले आहे. त्यांना गावोगावचं माणूस आणि गावात किती लोकसंख्या, कोण माणूस आपल्याला कसा मदत करेल हे सर्व त्यांना माहिती आहे. यावेळेस काय झालं की थोडं त्यांना जेलमध्ये बी जावं लागलं. आता ते त्यांच्यावर खोटे आरोप होते असं ते सांगतात. आता ते काय होते खरे आरोप, काय होते खोटे, हे काही आम्ही तर सिद्ध करू शकत नाही, ते कोर्टातच होईल. पण एवढ्या याच्यातून ते सावरून राजकारणाच्या तयारीत खूप आहे. आणि भारतीय जनता पार्टी बी त्यांच्या याच्यात आहे. आता भारतीय जनता पार्टीनं या विदर्भाची सर्व जबाबदारी नितीन गडकरी साहेबावर दिली आहे. कारण फडणवीस साहेबाच्या हातून ते मागं विधानसभा गेली, ठाकरे गट हे गट, तर शिवसेना अलग झाल्यामुळे. त्यामुळे आता पुढची दिशा त्यांची टक्कर भारतीय जनता पार्टीशीच आहे इथे. आणि अनिल बाबू कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीत यावेळेस उभे राहिल्याशिवाय राहत नाही ना. ते शरद पवारून गटातून राहे का अन्य काय राहे तो त्यांचा विचार आहे. सध्या शरद पवार गटात त्यांचं नाव मोठ्या ह्याच्यावरती आहे. आणि विदर्भाचे ते हे आहे. या विदर्भात तसा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पहिलीही वाढली नव्हती. आमचा काटोल तालुकाच हा राष्ट्रवादीचा नागपूर जिल्ह्यामध्ये अग्रेसर होता. आणि इथं अनिल बाबू म्हणजे राष्ट्रवादी.
मुळात कोणी राष्ट्रवादीचे वाढले नाही. मागं एक हिंगणा निर्वाचन इथं कैमेश्वर निर्वाचन क्षेत्र होतं, तिचे रमेश बाबू बंब होते. या 25-30 वर्षाच्या काळामध्ये फक्त अनिल बाबू तर मंत्री राहिलेच, पण एकदा 26/11चा हल्ला झाला होता आपल्या मुंबईमध्ये. त्यानंतर सरकार पडलं होतं. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. ते पडल्यानंतर जे दुसरं मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यामध्ये एक राष्ट्रवादीचे म्हणून बंग साहेबच मंत्री झाले होते. तर असा इथला इतिहास आहे. याच्यामध्ये अनिल बाबू राजकारणामध्ये खूप सक्रिय आहे आणि ते एकदा उभे राहिले तर ते निवडणूक जिंकल्याशिवाय राहत नाही, हे त्यांना सर्व कला अवगत आहे. ते कोणचीही कला असो पण ते त्याच्यातून पुढे जातात. तुम्ही आता बोललात की फडणवीसांच्या व्यतिरिक्त आता गडकरी साहेबांना विदर्भाची जबाबदारी देण्यात आली, तर तुम्हाला काय वाटतं की गडकरी साहेबांवर देखील महाराष्ट्र प्रचंड प्रेम करतो, महाराष्ट्रच नाही तर अवघा भारत गडकरी साहेबांवर खूप प्रेम करतो, तर आपल्या विदर्भामध्ये अनिल बाबूंवरचं प्रेम काम करेल की गडकरींवरचं प्रेम काम करेल? विदर्भामध्ये अनिल बाबूवरचं प्रेम काम नाही करणार, हे गडकरी साहेबावरचं प्रेम कारण ते शब्दाचे पक्के आहे. एखाद्याचं काम म्हटलं तर ते होत असन तर होत, नसन होत तर नाही, असं त्यांचं काम आहे. आणि स्वतःवर त्यांचा खंबीर विश्वास आहे. त्यांना पटन तेच ते करते. मागंही त्यांना फडणवीस जेव्हा 14मध्ये हे BJPचं सरकार झालं त्यावेळेसही असं होतं की केंद्रातून अनिल बाबूंनी माघार घ्यावी आणि महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री व्हावं, पण ते म्हणे आता मी केंद्रात गेलो, मी मागे फिरून पाहत नाही. म्हणून त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना ती संधी मिळाली. त्यांनी कामही 5 वर्ष चांगलं केलं. पण जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नावावर त्यांचे 140, 55, 60ची हे तरी आमदारामध्ये होती, पण ते त्यांचं आपसी काय ठरलं होतं की तू मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री, त्याच्याहून फाटलं. पण त्याचाही वचपा देवेंद्र फडणवीसांनी हा काढला, सारे पक्ष फुलले. आताची परिस्थिती काय झाली या विदर्भात की BJPला जरा रिवर्स यावं लागलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या गटाला शिवसेना जास्त फायदा. आम्ही त्याच गटाचं काम केलं. आता काही काळ आधी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी अजित पवार दादा आणि शरद पवार हे दोनही गट वेगवेगळे झाले आणि खरं तर अजित दादा म्हणजे शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते किंवा कट्टर एक जवळचे व्यक्ती होते अजित दादा म्हणजे, तरी सुद्धा या निर्णयानं महाराष्ट्र हा शॉक झाला. पण मला असं वाटतं, हा प्रश्न विचारावा वाटतो की भविष्यामध्ये शरद पवार आणि अनिल बाबू देशमुख हे देखील गट होतील का? शरद पवार आणि अनिल बाबू देशमुख, जसं शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले तसं भविष्यामध्ये शरद पवारांपासून अनिल बाबू देशमुख देखील वेगळे होऊ शकतात काय? नाही, शरद पवारापासून अनिल बाबू देशमुख अलग होणार नाही. अलग झाले असते ते तेव्हाच, हे आता जे मंत्री बनवले ना BJP सरकारनं तेव्हाच झाले असते. ऐकण्यातही असं आलं होतं, पक्क माहिती नाही, मी आरोप करत नाही की अनिल बाबूचा नंबर यांच्यामध्ये होता अजितदादासोबत. परंतु जेव्हा फायनल लिस्ट फडणवीस साहेबांनी पाहिली तर त्यांना त्या नावाला विरोध केल्यामुळे अजितदादांनी सांगितलं का अनिल बाबू तुम्ही साहेबापाशी जाऊन बसा. नाही तर फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला होता की पुढे पाहू नंतर, परंतु तो तडकाफडकी निर्णय झाला. अनिल बाबूला साहेबापाशी जायला सांगितलं असेल. राजकीय गोटातली ही बातमी आहे. आपल्या या भागामध्ये अनिल बाबूला तोडीची टक्कर कोण देऊ शकेल? अनिल बाबूला तोडीची टक्कर हे भारतीय जनता पार्टीचा माणूसच देऊ शकेल. बाकी ना अजितदादा पवार गटाचा देत, ना कोणी शिवसेनेचा देत. इथे दोनच चालेल. भारतीय जनता पार्टीनं योग्य कॅन्डिडेट जर निवडला आणि तोही कुणबी समाजातून निवडला, चांगला डॅशिंग पोरगा, तर अनिल बाबूला काट्याची टक्कर. म्हणजे जसं बीडमध्ये मराठा फॅक्टर चाललं तसं इथे कुणबी फॅक्टर चाललं. तसे चरणसिंग ठाकूर हे
आजच्या पिरियडमध्ये नगराध्यक्षापासून बराच काळ जिल्हा परिषद उपाध्यक्ष वगैरे राहिले आहे वर्तुळ्यामध्ये, आता सभापती आहे बाजार समितीचे, त्यांचं पण फॅक्टर आहे इथे. पण आमच्या निर्वाचन क्षेत्रातली जनता त्यांना आमदार बनवू देत नाही. बाकी नगर परिषद पावतर याच्या पावतर नेईल, पण इथं कुणबी फॅक्टर असल्यामुळे मग सर्व कुणबी एक होतात बसणारे, मग त्यांचे मेळावे त्याचे हे, मग तो भारतीय जनता पार्टीचा कुणबी का असो ना इकडे कुणबीच पाहिजे म्हणून इकडे धावतात. आता हे अनिल बाबू कुणबी आहे आजच्या ह्याच्यात, पूर्वीचा काय इतिहास आहे तो आम्हाला माहीत नाही. असं चॅनलच्या माध्यमातून आपण एक कार्यक्रम राबवतोय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण. तर हा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणजे आता लढत बीजेपीशी आहे. तुम्ही मगाशी प्रश्न मला विचारला की गडकरी फॅक्टर चालणार की अनिल बाबू फॅक्टर. अनिल बाबू फॅक्टर हे विदर्भात चालत नाही. विदर्भात आमचा नागपूर जिल्ह्यापुरतं फॅक्टर हे योग्य आहे, तिकडे आहे राष्ट्रवादी पण कमी प्रमाणात आहे. इथे फॅक्टर बीजेपीचंच चालत, म्हणजे नितीन गडकरी साहेबाचं फॅक्टर जोरदार चालत. आणि प्रामुख्याने नितीन गडकरी साहेब जर धुवात धार उतरले ते आमदारी निवडून आणतात आणि सरकारी ते बनवून ते म्हणून तो मुख्यमंत्री होईल. म्हणजे पुढे येणारा जो मुख्यमंत्री आहे तो बीजेपीचाच राहील. नितीन गडकरी साहेब जर त्या फॅक्टरमध्ये सक्सेस झाले तर. पण आजची परिस्थिती अशी आहे की एवढे सक्सेस ते होणार नाही. शेतकऱ्याच्या समस्या अलग आहे. देवेंद्र फडणवीस साहेबाचं काय आहे, बोलतात एक आणि नंतर त्याला बगल देतात. जसं आमचं एक धनगर आरक्षण होतं 14 मध्ये, 63 जागी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या मतावर आमदार आले या बीजेपी सेनेचे. आम्ही धून बीजेपी मागा लागलो. मी सुद्धा आमचा शेतकरी कामगार पक्षाचा पक्ष सोडून मी सुद्धा या आरक्षण आमचा रडचा प्रश्न आहे. म्हणजे धनगर आणि धनगड, धनगड आणि धनगर. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात जे आरक्षण दिलेलं आहे ते धनगरालाच दिलं, पण तो लिहिताना तो रचा ड झाला म्हणून राज्यकर्तात म्हणतात हे आरक्षण धनगडाला आहे, धनगड याला आहे, धनगराला नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकही कुटुंब धनगड नाही. तरी पण आम्हाला हे आरक्षणाचं हे देऊन आम्ही कोर्टापर्यंत रडतो, सर्व करतो, हो म्हणतात, पण तो प्रश्न निकाली आमचा झालता नव्हता. पवार साहेबाच्या वेळेशी खूप आमचे आंदोलनं झाले, त्यांनीही काही आम्हाला आरक्षण दिलं नाही. मग शेवटी आलो आम्ही 14 मध्ये हे सरकार बनलं. तेव्हा हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस साहेब. आमचं मोठं पंढरपूरपासून ते आंदोलन निघालं, बारामतीमध्ये आलं आणि तिथे जो आंदोलनामध्ये फडणवीस साहेब बोलले की आम्ही धनगरांना जर सत्तेत 14 मध्ये आम्ही आलो तर धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ. मग तो कितीतरी कॅबिनेट होऊन गेल्या, 5 वर्षे भोगूनही टाकले, नंतर आता पडळूनही गेले ना, नंतर आता चौडुबलीपणा करून मुख्यमंत्री म्हणजे सत्तेत आले, पण आमच्या आरक्षणाचा हे नाही. इतर हे देतो, तुम्हाला मेंढ्याची चराई देतो, इतर देतो, ह्या सवलती देतो, पण आमचा प्रश्न आहे रडचं सांगा, त्याच्यावर बोलतच नाही. बरं, जितकी पब्लिसिटी किंवा जितकी लोकप्रियता मराठा आरक्षणाला मिळाली तितकी धनगर आरक्षणाला मिळाली नाही, याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, याबद्दल आम्हाला मिळाले, आम्ही तेवढं हे नाही केलं ना. जसं जरांगे पाटील पेटून उठले, समाज त्यांच्या मागं पेटून उठला. सारे मराठा म्हटलं म्हणजे आता सगळे पैसेवालेच आहे. मग शरद पवार साहेबाला तर किती वर्ष मुख्यमंत्री राहिले, तेव्हा का आरक्षण दिलं नाही, ते इथे मराठेच होते, तेव्हाचे त्याचे शब्द आहे काही का बा मराठ्याला आरक्षण भेटू शकत नाही. आता जरांगे पाटील हे लोकांच्या सांगण्यानुसार शरद पवारांनीच ते एक उभं केलेलंच आहे हे आहे असं म्हणतात. पण जरांगे पाटील आम्हाला सल्ला देतात, इतर आमचे नेते मराठवाड्यातले आहे का आमच्यासारखं तुम्ही करा, हे करा. आम्ही बी त्या कामी लागलो आहे. आमची आंदोलनं होत आहे, उपोषणं होत आहे. आता परवाच मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली, तुमच्या ह्याच्यात आमची हे मुलाखत घेतली, म्हणजे त्याच्यावर चर्चा केली तर तुमचा विचार केला जाईल. हे आता निवडणुकीपुरतं हे जाळे देतात. तर आम्ही 14 मध्ये अख्खा महाराष्ट्रातला धनगर समाज हा एकत्रित येऊन 63 ठिकाणी आमचा सर्वे आहे महाराष्ट्रामध्ये, जिथे तिथे समाजाचा कौल आहे. आमच्या मताने
यांना सरकारमध्येच जागा भेटेल. खूप दिवसांआधीपासनं वर्षांआधीपासनं विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही मागणी विदर्भाच्या लोकांच्या द्वारे केली जाते. याबद्दल काय म्हणणं आहे? केली जाते. आपल्या विदर्भामध्ये काय आहे आमच्या की आपल्या विदर्भामध्ये सर्वच आहे. पाणी आहे, विद्युत आहे, कारखाने आहे, हे आहे, एवढं रतलाम सुफलाम आहे. त्यामुळे हे राज्यच अलग पाहिजे. इथली वीज तिकडे जाते, इथे आम्हाला पूर्ण वेळ वीज भेटत नाही. या प्रश्नासाठी आम्ही सर्व लोकांची मागणी आहे का विदर्भ अलग झालाच पाहिजे. आता इलेक्शनचा माहोल आला किंवा काही जसं आम्ही सांगितलं आमच्या आरक्षणाचा प्रश्न, त्यावेळेस तर हे भारतीय जनता पार्टीवाले म्हणे नितीन गडकरी साहेब का भारतीय जनता पार्टीचं सरकार झालं तर विदर्भच अलग करू. आता त्याच्यावर बोलायला तयार नाही. म्हणते तुमची संख्या दाखवा, लाखानं जेव्हा तुमच्या मागं राहील तेव्हा मी बी त्याच्यात राहीन, असे गडकरी साहेबाचे वाक्य आहे. म्हणजे हे जे प्रत्येक पक्षाचे नेते आहे, हे आपलं सरकार कसं स्थापन होईल ना त्या विदर्भाविषयी कशा घोषणा द्यायच्या आणि काय करायचं ते पार थंड करून देते. आल्यानंतर काही लक्ष देत नाही त्याच्याकडे. चला सर, तुम्ही तुमच्या वेळातनं वेळ काढून आम्हाला इथे म्हणजे वेळ दिला आणि तुमच्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्याशी संवाद केला, काटोल नरखेड मतदारसंघाची व्यवस्थित माहिती सांगितली. फक्त विदर्भापुरतं नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या राजकारणावर आपण या ठिकाणी बोललो. विविध आरक्षणासहित विविध नव्या मुद्द्यांना तुम्ही हात घातला. यावरनं तर खऱ्या अर्थानं तुमचा अभ्यास किती आहे हे आमच्या चॅनलच्या ऑडियन्सला कळलं. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खरंच आमची टीम, महाराष्ट्र राजकारण या संपूर्ण चॅनलच्या टीमच्या वतीनं आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो मनपूर्वक. थँक्यू, धन्यवाद.